नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरसकट पीक विमा 2025 मंजूर. जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्याला हा पीक विमा मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओचं टायटल आहे सरसकट पीक विमा. शेतकरी मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की 2025 मध्ये राज्यात जी काही अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक मदतीचं मोठं पॅकेज जाहीर केलं आहे. आता या घोषणेनुसार प्रत्यक्ष नुकसान भरपाई सोबतच शेतकऱ्याला प्रति हेक्टर 10,000 रुपये ही अतिरिक्त मदत दिली जाणार आहे. तसेच मित्रांनो, नुकसान भरपाईची मर्यादा 2 हेक्टरवरून आता वाढवून ती 3 हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. आता शेतकरी मित्रांनो, या मदतीसाठीची KYCची अट ही रद्द करून आता थेट ॲग्रिस्टॅकच्या डेटाच्या आधारे मदत दिली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा भरलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये सरसकट पीक विमा नुकसान भरपाई देण्याची महत्त्वाची घोषणा ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील 29 जिल्ह्यांमधील जवळपास 253 तालुक्यांमध्ये विशेषतः 2059 महसूल मंडळांमध्ये 100% नुकसान झाल्याचं दाखवण्यात आले. यामुळे मित्रांनो, आता या महसूल मंडळांमधील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची नुकसान भरपाई ही सरसकट मिळणार आहे. तसेच त्यांना पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा देखील मंजूर होणार आहे. आता ही घोषणा दिलासादायक असली तरी पीक विम्याची रक्कम ही यील्ड बेस या सूत्राने मंजूर होते, ज्यात मागील वर्षांची सरासरी उत्पादकता पाहिली जाते. शेतकरी मित्रांनो, आता अनेक वर्षांपासून उत्पादकता ढासळल्यामुळे या सूत्राच्या आधारे पीक विम्याची रक्कम ही कधीही 25,000 रुपयांच्या वर जाऊ शकत नाही. त्यामुळे घोषित केलेली 17,000 रुपयांची रक्कम ही अंतिम असू शकते, असेही संकेत आपल्याला सूत्रांच्या माध्यमातून मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झाले आणि हे नुकसान संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे. तर आता कोणकोणत्या जिल्ह्यांना नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झालेली आहे आणि त्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील किती तालुके आणि कोणते तालुके मंजूर झालेले आहे या आपण या अगोदरच्या रेकॉर्डिंगमध्ये जाणूनच घेतलेलं आहे. ज्या शेतकरी बांधवांनी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्या शेतकरी बांधवांना जर आपल्या तालुक्यासाठी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपल्याला शेतकरी बांधवांना एकच माहिती द्यायची आहे, ती म्हणजे राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सरसकट पीक विमा 2025 हा प्रति हेक्टरी 17,000 रुपये असा शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आला आहे. आता शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर हा जो पीक विमा आहे हा त्याच शेतकरी बांधवांना मिळणार आहे ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांचा नुकसान झाल्यावरती क्लेम केला होता. आता कुठलीही नुकसान भरपाई असो, पीक विमा असो, ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केला तर त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत असते. हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही क्लेम केलेला असेल त्यासाठी तुम्हाला पीक विमा हा सरसकट मिळणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण जर पाहिलं तर KYCची जी अट होती, आपण यावरती सुद्धा व्हिडिओ बनवला होता की ज्या शेतकरी बांधवांनी KYC कंप्लीट केली त्याच शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई किंवा पीक विमा त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर ही जी महत्त्वाची अट होती तर ही राज्य शासनाच्या माध्यमातून थोड्या कालावधीसाठी शिथिल करण्यात आलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी थोडंसं दिलासादायक बातमी आहे की जरी तुम्ही KYC कंप्लीट केली नाही तरीसुद्धा आता तुमची नुकसान भरपाईची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवश्यक वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.